आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 4A. तर स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चन पासून. फर्स्ट क्वेश्चन आहे, अ डीलर हॅज गिवन 10% डिस्काउंट. सो आपण जेव्हा क्वेश्चन वाचतो त्याच्यात ज्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या असेल आधी आपण ते नोट डाऊन करत जाऊ, म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. बरोबर. तर पहिले आपण क्वेश्चन वाचताना आपल्याला काय मिळालं की 10% डिस्काउंट रेट आहे, म्हणून आपण लिहून घेतलं की डीलर डिस्काउंट रेट इक्वल टू 10%. नेक्स्ट क्वेश्चन, ऑन अ शोपीस ऑफ ₹25,000. सो याच्यावरून आपल्याला काय मिळालं की त्या वस्तूची शोपीस प्राइस किती आहे, ₹25,000. GST ऑफ 28% वॉज चार्ज ऑन द डिस्काउंटेड प्राइस. म्हणजेच रेट ऑफ GST किती आहे, 28%. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर सगळ्यात आधी फाइंड आउट करायचं आहे की टोटल अमाऊंट शोन इन टॅक्स इनवॉइस, आणि दुसरं त्यानंतर फाइंड आउट करायचं आपल्याला व्हॉट इज अमाऊंट ऑफ CGST अँड SGST. अरे आपण आतापर्यंत काय केला, क्वेश्चन वाचला आणि क्वेश्चनमधून आपल्याला ह्या 3 व्हॅल्यूज मिळाल्या ज्या आपण स्क्रीनवर लिहून घेतल्या. एक एक स्टेप करू आणि आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ट्राय करू. स्टेप नंबर 1 मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्काउंट प्राइस. आणि डिस्काउंट प्राइससाठी फॉर्म्युला काय आहे, डीलर डिस्काउंट रेट मल्टीप्लाइड बाय शोपीस प्राइस. याच्यावरून आपल्याला डिस्काउंट प्राइस मिळेल. त्याच्यासाठी आपल्याकडे डीलर डिस्काउंट रेट किती आहे, 10%, आणि शोपीस प्राइस आहे 25,000. सो दोघं पण व्हॅल्यूज पुट केल्या. 10% म्हणजे काय असतं, 10 डिवाइड बाय 100, आणि हा 25,000 तसंच आला. सो हे 2 0 आणि हे 2 0 कट झाले. तर 10 मल्टीप्लाइड बाय जर 250 केलं तर आन्सर आलं ₹2,500. सो डिस्काउंट प्राइस किती आलं आहे आपल्याकडे, 2,500. हा फर्स्ट स्टेप होता. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे जी शोपीस प्राइस होती तिच्यामधून आपल्याला डिस्काउंट प्राइस मायनस करावी लागेल. म्हणजे आपण त्या शॉपकीपरला किती पैसे दिले हे कसं फाइंड आउट करायचं, की त्या वस्तूची प्राइस किती होती आणि त्याच्यामधून आपण डिस्काउंट किती कट केलं. सो हे दोघं पण व्हॅल्यूज पुट करू आणि 25,000 मायनस 2,500 केलं तर आन्सर येतं ₹22,500. सो नेक्स्ट आपल्याला काय मिळालं मग, टॅक्सेबल व्हॅल्यू विच इज ₹22,500. आता थर्ड स्टेपमध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर GST अमाऊंट फाइंड आउट करायची. आणि GST अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी आपण मागच्या व्हिडिओजमध्ये फॉर्म्युला बघितलेला आहे. तर GST अमाऊंट इक्वल टू असतं रेट ऑफ GST मल्टीप्लाइड बाय टॅक्सेबल व्हॅल्यू. सो रेट ऑफ GST किती आहे, 28%, आणि टॅक्सेबल व्हॅल्यू आपण आत्ताच फाइंड आउट केली जी आहे ₹22,500. 28% म्हणजेच काय लिहिणार, 28 डिवाइड बाय 100, आणि 22,500 तसंच्या तसं खाली आलं. सो हे 2 0 आधी आपण कट करून घेतले, बेसिकली आपण डिवाइड करून घेतल्या. सो आपल्याकडे इथून उरला हा 28 आणि या साईडून उरलं आहे 225. सो दोघांचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करू की 28 मल्टीप्लाइड बाय 225 तर आन्सर येतं 6,300. सो GST अमाऊंट किती आली, ₹6,300. करेक्ट. सो आपल्याला ह्या 3 व्हॅल्यूज एक्झाम्पलमध्येच दिलेल्या होत्या आणि त्यानंतर आपण डिस्काउंट प्राइस, टॅक्सेबल व्हॅल्यू आणि GST अमाऊंट या 3 व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. आता फर्स्ट आपल्याला क्वेश्चनमध्ये फाइंड आउट करायचं होतं की टोटल अमाऊंट शोन इन टॅक्स इनवॉइस. सो टोटल अमाऊंटसाठी फॉर्म्युला काय आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST अमाऊंट. टॅक्सेबल व्हॅल्यू पण फाइंड आउट आहे आणि GST व्हॅल्यू पण आपण शोधलंय. या दोघं पण व्हॅल्यूज याच्यात पुट करणार, दोघांची ॲडिशन करू, 22,500 प्लस 6,300, आन्सर येतं 28,800. सो टोटल अमाऊंट किती आलं आपल्याकडे, ₹28,800. फर्स्ट क्वेश्चन तर सॉल्व्ह झाला. त्याच्यामध्ये आपल्याला सेकंड विचारलं होतं की व्हॉट इज द अमाऊंट ऑफ
CGST अँड SGST. प्रॉब्लेम सिम्पल आहे, आपल्याला अमाऊंट काढायची आहे. याच्यासाठी आपल्याला GST अमाऊंट लागणार, कारण CGST आणि SGSTचा फॉर्म्युला काय आहे की GST अमाऊंट डिवाइड बाय 2. म्हणून आपल्याला GST अमाऊंट लागते, जी आपण ऑलरेडी फाइंड आउट केली आहे. सो फॉर्म्युला लिहू आपण. CGST इक्वल टू SGST अमाऊंट डिवाइड बाय 2. SGST अमाऊंट आपल्याकडे 6,300 डिवाइड बाय 2. याचं कॅल्क्युलेशन केलं, जे आपण रफ पेजवर करतो, तर आन्सर येतं 3,150 रुपीज. सेम आपण SGST साठी पण लिहून घेणार. सो SGST पण आहे GST अमाऊंट डिवाइड बाय 2. व्हॅल्यू पुट केली, आन्सर आलं 3,150 रुपीज. कळाला हा आपण क्वेश्चन कसा सॉल्व केला? खूप इझी स्टेप्स होत्या, पण फॉर्म्युले लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं फॉर्म्युलेज लक्षात असतील तरच तुमचा हा प्रॉब्लेम ॲक्युरेटली आणि पूर्ण मार्क्स मिळेल असा सॉल्व होईल. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघू. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, अ ट्रेडर फ्रॉम सुरत, गुजरात सोल्ड कॉटन क्लोथ्स टू ट्रेडर इन राजकोट अँड गुजरात. या एका वाक्यावरून काही त्यांनी दिलेलं नाहीये. ठीक आहे, पुढचा. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कॉटन क्लोथ इज 2.5 lakhs. याच्यावरून आपल्याला काय कळालं की जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ती 2.5 lakhs आहे. पण आपण हे असं यूज करू शकत नाही, तर आपल्याला याला सिम्पल नंबर्समध्ये लिहावं लागेल. सो 2.5 lakh म्हणजे काय असतं? 2,50,000 रुपीज. बरोबर? सो आपण ते लिहून घेतलं. पुढचं वाक्य आहे, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST ॲट 5% पेड बाय द ट्रेडर इन राजकोट. सो आपल्याला अमाऊंट ऑफ GST काढायचं आहे, पण ह्याच क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं आहे की 5% GST रेट आहे. सो GST रेट इक्वल टू किती लिहिला? 5%. ओके, आणि फाइंड आउट काय करायचं आहे? GST अमाऊंट. सो व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST? हा क्वेश्चनचं आन्सर मी तुम्हाला फक्त इथं आता फॉर्म्युला लिहून देते आणि ते तुम्ही स्वतः सॉल्व करायचे. सो GST अमाऊंट इक्वल टू रेट ऑफ GST मल्टीप्लाइड बाय टॅक्सेबल व्हॅल्यू. सो आपल्याकडे टॅक्सेबल व्हॅल्यू पण आहे आणि GST रेट पण आहे. हे दोघं व्हॅल्यूज याच्यात पुट करा, आन्सर फाइंड आउट करा, आणि जे पण आन्सर आलं असेल ते मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहून द्या. म्हणजे तुम्ही आन्सर करेक्टली सॉल्व केलं आहे की नाही हे मला कळेल. बघा, क्वेश्चन खूप इझी होता. आपल्याला दोघं पण व्हॅल्यूज दिलेले आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू आणि GST रेट. या व्हॅल्यूज फक्त एका फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं आहे आणि आपल्याला GST अमाऊंट इथून मिळेल. ओके, सॉल्व करणार हा क्वेश्चन? गुड. तर हा क्वेश्चन पूर्ण सॉल्व करा आणि याचं जे आन्सर असेल ते कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता. आपण आता याचा पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 7 आपण बघू प्रॉब्लेम सेटमधला. द डीलर सप्लाइड वॉकी-टॉकी सेट ऑफ 84,000 विथ GST टू पोलीस कंट्रोल रूम. सो या फर्स्ट वाक्यावरून आपल्याला मिळालंय की टोटल व्हॅल्यू जी डीलर वॉकी-टॉकी सेल करतोय ती किती आहे? 84,000 रुपीज. नेक्स्ट वाक्य, द रेट ऑफ GST इज 12%. सो GST रेट किती आहे? 12%. फाइंड द अमाउंट ऑफ स्टेट अँड सेंट्रल GST चार्ज बाय डीलर अँड ऑल्सो द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द सेट. तर ह्या क्वेश्चनवरून आपल्याला दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या. पहिली तर CGST आणि SGST हे दोघं फाइंड आउट करायचं आहे. सो मी ते आधी लिहून घेते, CGST आणि SGST. कारण CGST म्हणजे सेंट्रल असतं आणि SGST म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचं असतं. बरोबर? आणि नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचे की टॅक्सेबल व्हॅल्यू किती असेल. सो क्वेश्चनला सुरू करू. टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST अमाऊंट इक्वल टू टोटल व्हॅल्यू. हा फॉर्म्युला मी का चूज केला? कारण माझ्याकडे टोटल व्हॅल्यू आहे, माझ्याकडे GST रेट आहे आणि मला याच्यावरून टॅक्सेबल व्हॅल्यू आरामात मिळू शकते. स्वतः काय कन्सिडर करणार आपण की टॅक्सेबल व्हॅल्यूला आपण X कन्सिडर करू. ही GST अमाऊंट कशी मिळणार मग? कारण GST अमाऊंट तर दिलेली नाहीये. तर GST अमाऊंट नेहमी काय असते? GST रेट ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजेच काय येणार? 12% ऑफ X. बरोबर?
आणि टोटल व्हॅल्यू आहे 84,000 रुपीज. हा आपण जे इक्वेशन लिहिलं ते कळालं तुम्हाला? नसेल कळालं तर आपण याच्या मागे पण खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते अशा रिलेटेडचे, ती जाऊन बघा. म्हणजे तुम्हाला हा सेकंड क्वेश्चन जेव्हा सॉल्व्ह करणार तेव्हा तो इझी वाटेल. बरोबर? आता हे जे इक्वेशन आहे हे आपण सॉल्व्ह करू. एक्स आपण तसंच खाली लिहिणार. 12% जागी आपण काय लिहिणार मग? 12 डिवाइड बाय 100 ऑफ एक्स इक्वल टू 84,000. सो एक्स प्लस 12 डिवाइड बाय एक्स याचं ॲडिशन करण्यासाठी सिम्पल ट्रिक आहे. आपण याला 1x कन्सिडर करू. बरोबर? या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सो 100 मल्टिप्लाइड बाय 1 केलं तर किती येतं? 100 आणि प्लस 12 तर 112. सो याचं आपण शॉर्टकट कॅल्क्युलेशन केल्यावर आन्सर मिळतं 112 डिवाइड बाय 100 आणि हा जो दोघांचा कॉमन एक्स होता तो आपण इथं लिहून घेतला इक्वल टू 84,000. तसंच करेक्ट. आता 112 डिवाइड बाय 100 केलं. हे कॅल्क्युलेशन्स खूप इझी असतात. तुम्हाला अशा शॉर्टकट स्टिक खूप इम्पॉर्टंट आहे समजणं. त्याने आपला प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होतो. सो आपण काय करणार? हे 2 झिरो आहे, याला आपण डिवाइड करतोय म्हणून या 2 झिरो नंतर पॉईंट द्यायचा. सो आपला आन्सर येतं 1.12 ऑफ एक्स इक्वल टू 84,000. व्हॅल्यू आपल्याला एक्सची फाइंड आउट करायची आहे, तो हा 1.12 इकडे डिवाइडला जाईल. सो एक्स इक्वल टू 84,000 आणि डिवाइडला 1.12. बरोबर? ते जर कॅल्क्युलेशन केलं आपण, कॅल्क्युलेशन कुठं करणार? अगेन रफ पेजवर करायचं. जिथं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय तिथे कुठलेही कॅल्क्युलेशन्स करायचे नाहीत. सो एक्स इक्वल टू 84,000 डिवाइड बाय 1.12 केलं तर एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे येते 75,000. एक्स म्हणजेच काय होता? टॅक्सेबल व्हॅल्यू. हे लक्षात ठेवा. सो आपल्याकडे टॅक्सेबल व्हॅल्यू किती आली आहे? 75,000. करेक्ट. आपल्याला CGST आणि SGST फाइंड आउट करायचे, पण त्याच्यासाठी आपल्याला GST अमाऊंट लागेल. आणि GST अमाऊंटचा फॉर्म्युला सिम्पल आहे, रेट ऑफ GST मल्टिप्लाइड बाय टॅक्सेबल व्हॅल्यू. सो रेट ऑफ GST किती आहे? 12% आणि टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आपल्याकडे 75,000. 12% म्हणजेच किती येतं? 12 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 75,000. सो हे 2 झिरो इथून आणि हे 2 झिरो इथून कट झाले तर आपल्याकडे उरणार 12 मल्टिप्लाइड बाय 750. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येतं 9,000. तो GST अमाऊंट तर किती आली आहे? 9,000 रुपीज. आणि क्वेश्चनमध्ये फाइंड आउट काय करायचं होतं? CGST आणि SGST. सो फॉर्म्युला सिम्पल आहे, GST अमाऊंट डिवाइड बाय 2. सो GST अमाऊंट आपल्याकडे 9,000 आहे, त्याला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 4,500 रुपीज. जसं आपण हे कॅल्क्युलेशन CGST साठी केलं, सेम टू सेम कॉपी पेस्ट खाली लिहायचं. कोणासाठी? SGST साठी. सो अगेन SGST साठी पण आन्सर येणार 4,500 रुपीज. सो या क्वेश्चनमध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं? टॅक्सेबल व्हॅल्यू आणि CGST अँड SGST. तुम्हाला प्रॉब्लेम फर्स्ट टाइम डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही काय करायचं की परत एकदा जाऊन व्हिडिओ कंटिन्यू बघा, सगळे कॅल्क्युलेशन स्वतः करा, स्वतः सॉल्व्ह करायचं ट्राय करा हा व्हिडिओ न बघता दुसऱ्यांदा. म्हणजे तुमचे प्रॉब्लेम एवढे स्ट्रॉंग होतील की तुम्हाला जर असंच क्वेश्चनमध्ये आला तर जास्त वेळ लागणार नाही, खूप लवकर टाइममध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. बरोबर? आता आपण या व्हिडिओचा एक पुढचा अजून क्वेश्चन बघू. A wholesaler purchased electric goods for taxable amount of 1,50,000. He sold it to retailer for taxable amount of 1,80,000. Retailer sold it to consumer for the taxable amount of 2,20,000. The rate of GST is 18%. Show the computation of GST in tax invoices of sale. Also find the payable CGST and SGST for wholesaler and retailer. अशा टाइप्सचे जे प्रॉब्लेम्स असतात त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय फाइंड आउट करावी लागते? तर एक चेन फाइंड आउट करावी लागते की सगळ्यात आधी कोणी व्हॅल्यू परचेस केली, त्यानंतर ती व्हॅल्यू आपण कोणाला विकतोय, अशा प्रकारे.
तर आपण हा क्वेश्चन वाचला. आता आपण त्याची डायग्राम फाइंड आउट करू. तर सगळ्यात आधी दिलेलं आहे की होलसेलर परचेस विथ अमाऊंट ऑफ 1,50,000. सो पहिला बॉक्स कोणाचा येणार? होलसेलर. आणि त्याने किती रुपयाला परचेस केले ती व्हॅल्यू? तर 1,50,000. म्हणून आपण लिहून घेतला की होलसेलरने 1,50,000 मध्ये परचेस केलंय. त्यानंतर त्याने ते कोणाला विकलंय? रिटेलरला. आणि रिटेलरला विकताना त्याने किती रुपये घेतले? 1,80,000. सो सोल्ड प्राइस आपल्याला किती येते? 1,80,000. राईट. नेक्स्ट ब्लॉक कोणाचा असणार आहे? रिटेलर. आता जेव्हा याने 1,80,000 मध्ये विकलं तर याची परचेस व्हॅल्यू किती असेल? करेक्ट, 1,80,000. बरोबर. कारण याने जेवढ्या पैशात विकलं तेवढाच रिटेलर घेणार, म्हणून याची परचेस व्हॅल्यू आली 1,80,000 रुपीज. नेक्स्ट दिला आहे की रिटेलर सोल्ड टू कस्टमर. म्हणजे रिटेलरने कोणाला सेल केलं? कस्टमरला सेल केलं. आणि किती रुपयाला? 2,20,000. सो रिटेलरचं सेल प्राइस किती येणार मग? 2,20,000. रिटेलरने सेल केलंय कस्टमरला. अगेन कस्टमरची परचेस व्हॅल्यू जी आपण रिटेलरने विकली तीच इथे येणार 2,20,000. लास्टमध्ये दिलंय की रेट ऑफ GST इज 18%. सो सगळीकडे आपल्याला किती पर्सेंटची GST द्यावी लागते? 18% GST. ही डायग्राम काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तुम्ही अशी डायग्राम काढत नाही तोपर्यंत प्लीज प्रॉब्लेम डायरेक्टली सॉल्व्ह करू नका, कारण तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. एकदा हा डायग्राम काढलं की तुम्हाला तुमचा अर्धा क्वेश्चनचं सोल्युशन तुम्हाला या डायग्राममधून मिळतं. याच्यानंतर तुम्हाला सिम्पल कॅल्क्युलेशन करायचे असतात आणि त्याच्यावरून आन्सर काढायचं असतं. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपली हाफ प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला की आपल्याला डायग्राम काढता आली. आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. प्रॉब्लेममध्ये विचारलं होतं की होलसेलर आणि रिटेलर या दोन बॉक्ससाठीच आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? CGST आणि SGST. तर सगळ्यात आधी आपण होलसेलर घेतला. CGST आणि SGST फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला GST अमाऊंट लागेल. सो आपल्याकडे इनपुट टॅक्स फाइंड आउट करावा लागतो. आणि इनपुट टॅक्स काय असतो? की रेट ऑफ GST ऑन परचेस. सो रेट ऑफ GST 18% आहे आणि परचेस व्हॅल्यू आहे 1,50,000. याचं कॅल्क्युलेशन आपण इकडं परफॉर्म करू. 18% म्हणजे 18 डिवाइड बाय 100 मल्टीप्लाइड बाय 1,50,000. बरोबर. आता हे 2 0 आणि हे 2 0 कट झाले, तर 18 मल्टीप्लाइड बाय आलं 1,500. अगेन या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, आन्सर आलं 27,000. सो इनपुट टॅक्स क्रेडिट किती आलं आहे? 27,000. फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेप आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आउटपुट टॅक्स. सेम आउटपुट टॅक्स काय येतं मग? की रेट ऑफ GST ऑन सेल प्राइस. सो आउटपुट म्हणजे आपण जे विकतोय त्याच्यावर GST आणि इनपुट टॅक्स म्हणजे जे आपण विकत घेतोय त्याच्यावरची GST. आउटपुट टॅक्स फाइंड आउट करणार 18% ऑफ 1,80,000. अगेन सेम कॅल्क्युलेशन 18 डिवाइड बाय 100 मल्टीप्लाइड बाय 1,80,000. तो हे 2 0 परत इथून कट केले आपण. आपल्याकडे आन्सर येईल 18 मल्टीप्लाइड बाय 1,800. सो 18 मल्टीप्लाइड बाय 1,800 केलं तर आन्सर येतं 32,400 रुपीज. तो आपल्याकडे इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स हे दोन व्हॅल्यूज मिळाल्या. याच्यावरून आपण काय फाइंड आउट करू शकतो? GST पेएबल. आणि GST पेएबलसाठी फॉर्म्युला आहे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. दोघं व्हॅल्यू आहेत. यस, त्या दोघं पण व्हॅल्यू याच्यात पुट करणार आणि दोघांचं सबट्रॅक्शन केल्यावर आपल्याकडे आन्सर काय येतं? 5,400 रुपीज. सो GST पेएबल फॉर होलसेलर, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आपण होलसेलरसाठी काढतोय आता. किती आलं? 5,400 रुपीज. तर क्वेश्चनमध्ये काय विचारलं होतं? CGST आणि SGST. सो ती फाइंड आउट करू. GST पेएबल डिवाइड बाय 2 केलं तर आपल्याला CGST मिळते.
त्याची व्हॅल्यू 5400 डिवाइड बाय 2 केलं तर आन्सर आलं 2700 रुपीज. सेम आपण परफॉर्म करणार SGST साठी पण. सो SGST ची पण व्हॅल्यू काय येणार मग 2700 रुपीज. जसं आपण होलसेलरसाठी आता हे परफॉर्म केलंय, सेम आपल्याला रिटेलरसाठी पण करायचं आहे, बरोबर. आता आपल्याला रिटेलरसाठी CGST आणि SGST फाइंड आउट करायचं आहे. सो इनपुट टॅक्स इक्वल टू काय येणार मग. ओके, आता लक्षात ठेवा, जे होलसेलरसाठी आउटपुट टॅक्स होता तोच रिटेलरसाठी काय राहणार इनपुट टॅक्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर तुम्ही इथून परत मग 18% ऑफ 1,80,000 करणार इनपुट टॅक्ससाठी, जे आपण ऑलरेडी या साईडला परफॉर्म केलं होतं. तर डबल कॅल्क्युलेशन करायचे नाही, म्हणून आपण काय लिहिलं इनपुट टॅक्स इक्वल टू 32,400 रुपीज. आउटपुट टॅक्स काय येणार मग GST रेट ऑफ सेल. सो GST रेट ऑफ सेल केला आपण 18% म्हणजे 18 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 2,20,000. अगेन 2 0 दोघांमधून आपण कट केले तर 18 मल्टिप्लाइड बाय 2,200 आलं आणि मल्टिप्लिकेशन परफॉर्म केल्यावर आन्सर येतं 39,600 रुपीज. सेम रिटेलरसाठी पण GST पेएबल फाइंड आउट करू, विच इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. दोघं पण व्हॅल्यू पुट केल्या. सो 39,600 मायनस 32,400 केलं तर आन्सर येतं GST पेएबल इक्वल टू 7,200 रुपीज. सो रिटेलरसाठी तर GST पेएबल आलं. सेम याच्यासाठी पण आपण CGST आणि SGST फाइंड आउट करणार. सो CGST इक्वल टू काय येतं मग GST पेएबल डिवाइड बाय 2. सो GST पेएबल आहे 7,200, त्याला डिवाइड बाय 2 जर केलं तर आन्सर आलं 3,600 रुपीज. जसं आपण CGST साठी केलं सेम कॅल्क्युलेशन आपण करणार SGST साठी. सो SGST पण आपल्याकडे आली आहे 3,600 रुपीज. ओके, हा प्रॉब्लेम समजला तुम्हाला. ह्या प्रॉब्लेममध्ये बेसिकली आपल्याला आधी तर चेन क्रिएट करायची होती, जी आपण केली. त्यानंतर मग आपल्याला होलसेलरसाठी CGST आणि SGST फाइंड आउट करायचं होतं आणि नेक्स्ट आपल्याला रिटेलरसाठी. प्रॉब्लेम्स समजले असतील तर तुम्ही परत एकदा या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा आणि न बघता स्टार्टमध्ये काय करा, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, सगळे प्रॉब्लेम एकदा नजरेखालून बघा आणि त्यानंतर मग स्वतः सॉल्व करायचं ट्राय करा. डिफिकल्टी आली तर तुम्ही हा व्हिडिओ परत बघू शकता, पण जेव्हा तुम्ही स्वतः ट्राय करता तेव्हा तुम्ही प्रत्येक कॅल्क्युलेशन आणि एक एक गोष्ट तुम्ही स्वतः करता आणि त्यामुळे तुमचा त्या प्रॉब्लेम खूप लक्षात राहतो. म्हणून प्लीज स्वतः प्रॉब्लेम ट्राय करा. काही इश्यू असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तो प्रॉब्लेम लिहू शकतात की मॅम या प्रॉब्लेमचं तुम्ही सोल्युशन सांगा, जी मी सांगण्याचं ट्राय करेन. ओके, नेक्स्ट व्हिडिओ आपला प्रॉब्लेम सेट 4B वर असणार आहे. सो प्लीज स्टे ट्यून. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण असेच खूप सारे प्रॉब्लेम आणि त्याचे मस्त सोल्युशन्स घेऊन येऊ.